दादा त्यांच्या शरीरावरती तिरंगा पांघरण्यात आलाय। कुठे पॅन करतो? अनेक नेते मंडळी बारामतीत आलेली आहेत। अनेक नेते मंडळी काटेवाडीमध्ये अंत्यदर्शनासाठी येऊन गेली। बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठानमध्ये अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। काटेवाडीमध्ये पवार कुटुंबियांकडून आणि काटेवाडकरांकडून अजित पवार यांचं अंत्यदर्शन घेण्यात आलं आणि त्यानंतर आता अजित पवारांचं पार्थिव विद्या प्रतिष्ठान बारामती इथे हलवण्याची तयारी सुरू झालेली आहे। सुप्रिया सुळे विद्या प्रतिष्ठानमध्ये पोहोचलेल्या आहेत। जातीनं ते तिथली सर्व व्यवस्था पाहतायत, कारण अनेक वरिष्ठ नेते मंडळी या ठिकाणी अजित पवारांना अंतिम निरोप देण्यासाठी येत आहेत। कार्यकर्त्यांची गर्दी या ठिकाणी झालेली आहे। अजित पवार यांचं पार्थिव काटेवाडीमधून आता बारामतीकडे निघालेलं आहे। पोलिसांनी या ठिकाणी त्यांना सलामी दिली आणि त्यानंतर हे पार्थिव आता पुन्हा एकदा बारामतीकडे रवाना होत आहे। भाई तयार रहा।
अजित पवार यांना शासकीय इतमामात निरोप दिला जातोय. त्यांच्या पार्थिवावर तिरंगा पांघरण्यात आलाय आणि त्यांचं पार्थिव आता काटेवाडीमधून बारामतीकडे नेण्यात येत आहे. त्या शववाहिनीमधून ते इथे आणण्यात आलं. त्या शववाहिनीमधून ते पुन्हा एकदा बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमधल्या प्रांगणात नेण्यात येत आहे. जय पवार आहेत, पार्थ पवार आहेत, सुनेत्रा पवार इथे दिसत आहेत आपल्याला. भाजपचे राणा जगजित सिंग आपल्याला दिसतात, सुनेत्रा पवार यांच्या माहेरचे नातेवाईक. नागरिकांना वाटत होतं गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे संबंध जे आहेत ते सर्वच बारामतीकर पवार कुटुंबातले अनेक जण यावेळी दादांसोबत बारामतीकडे रवाना होत आहेत. संपूर्ण कुटुंबच म्हणता येईल आपल्याला. जागा नाही आहे. स्टार्ट सुरुवात दैवी दैवी अमर रहे अजीत चला अमर रहे 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 अजीत चला अमर रहे अजीत चला अमर पाठीमागे